ते ह्या साईडनी फोल्ड कर. बस ग. मी नानांचं ऐकायला हवं होतं. मी परत जायला नको होतं. माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांनाच त्रास होतोय ना. सतीश दादा प्लीज मला माफ कर. मला ना त्या मनोजचाच राग आलाय. इतका काय अडेल तट्टूपणा करतोय हा. सतीश, तू एकदा ना त्याला खडसावून सांगच आता. त्याला म्हणावं हे सगळं असं चालणार नाही. एक घाव आणि दोन तुकडे हे तत्व प्रत्येक बाबतीत नाही उपयोगी पडत. असे नाजूक प्रश्न जेव्हा सोडवायचे असतात ना, तेव्हा थोडं सबुरीने घ्यायचं असतं, धीर धरायचा असतो. चित्रा, मी काय म्हणतोय तुझ्या लक्षात येत आहे ना? हो सतीश दादा. मग आता कुठल्याही प्रकारचं दडपण घ्यायचं नाही. काय अर्चना? करेक्ट आहे. हे बघ चित्रा, मनोजला जसं वागायचं ना तसं वागू दे. तो शहाणा होईस तोवर आपण वाट बघू ना, काही प्रॉब्लेम नाही. पण मला सांग, तू आता काही काम करतेस का? नाही. व्हेरी गुड. चला ट्रे करायला मदत करा. बस. याला ना हे पेपर्स असे गुंडाळायचे. फक्त सतीश दादा, अण्णांचा फोन आला तर त्यांना मात्र यातलं काही सांगू नकोस. अगदीच वेळ आली तर मी सांगेन. का रे, एवढा कशाने दमलायस? दमलो नाही हो, अवघडल्यासारखं झालंय. अर्चूचे ट्रेस करतोय ना. हो. माही आपल्याला वाटलं होतं तितकं सोपं नाही आहे काम. थोड्या वेळाने पाठ आणि मान अवघडल्यासारखे होते. आपण उगाच बोलतो ना अर्चूला. अहो, माझ्यासारखा पेशन्स असलेला माणूस जर का कंटाळत असेल तर सदैव थुई थुई नाचणाऱ्या अर्चूचं काय होत असेल याची कल्पनाच केलेली बरी. खरंय रे. पण तू आता खाली आलायस तर एकटीच असेल ना वर? नाही, आता चित्रा गेली असेल ना तिला मदत करायला. अगो बाई, इतका वेळ नव्हती की काय चित्रा? तिच्या खोलीत होती. आत्ता आली होती सॉरी म्हणायला. काय नानांचं न ऐकता परत गेली ना, त्यामुळे सगळीच गडबड झाली. आपलं काहीतरी चुकलंय असं वाटतंय तिला. आम्हाला म्हणाली ना, अण्णांचा फोन आला तर प्लीज काही सांगू नका म्हणून. स्वाभाविकच आहे रे. पण कर्तव्य म्हणून आपण अण्णांना सांगायला हवे का रे? का चित्रा आणि मनोजचं सगळं व्यवस्थित होईपर्यंत आपण वाट बघायची? खरं सांगू माई, मलाही तोच प्रश्न पडलाय. म्हणजे अण्णा काकांना बाहेरून समजण्याची शक्यता कमी आहे, पण आपल्या दुर्दैवाने जर का अण्णा काकांना सगळं समजलं तर मात्र त्यांना धक्का बसेल. मी नानांशी बोलून बघते. चला माई, जरा चक्कर टाकून येतो. पाय मोकळे करतो म्हणजे पुन्हा ट्रेस करायला मोकळा. बर, येतो. हा. आले मिस्टर रिजनल हेड. येस. चला चला. बॅग. अरे हो, बॅग बॅग विसरलो. लक्षातच नाही राहिलं माझ्या. चला. तर टिफिन राहिला. टिफिन टिफिन राहिला होता. करेक्ट. खाल्ली आहे भाजी. ओके ओके ओके. चावी. ओके. हे टिफिन, चावी, बॅग. ओके चलो. काय चलो? काय राहिलं आता? हेल्मेट. अरे यार, हेल्मेट ना. काय? ए आदित्य, अरे डोक्यात. काय? तुझ्या भाजीमुळे होते सगळं. हे लक्षात नाही राहते माझ्या. चला तर पटकन आज जाऊ.
चला मेघना, आता तू भाजी टाक फोडणीला, मी कढी करते. हं? ठीक आहे, आत्ता टाकते भाजी फोडणीला. अरे डब्यातली भाजी आवडली नव्हती ना तुला? हो ऍक्च्युली मी केला होता हिला फोन, पण हिने मला नीट उत्तरच नाही दिलं का. कशी देईल रे? अरे आजची भाजी चित्राने केली होती, आणि तू जेव्हा फोन केलास ना तेव्हा चित्रा हिच्याच बरोबर होती, आणि चित्रासमोर कशी हे सांगणार तुला? म्हणून काही बोललीच नाही ती तुला. वाईट वाटलं असतं ना चित्राला. ओके, हम्म. थँक्स यार मेघना. नाही म्हणजे काय, सिच्युएशन चांगली सांभाळण्यासाठी थँक्यू. नाही अशा गोष्टींसाठी कसं ना प्रेझेन्स ऑफ माइंड लागतं, आणि ते तुझ्याकडे आहे. पुरे हे पण माही खरंच. चित्राचं मन तिला न समजता जपायला हवं आपण. हम्म. किती काळजी घेतो नाही आदित्य माझी. चला आपण तयारीला लागूया. हो, तू फ्रेश होऊन ये रे. कॉफी हवी का तुला आधी? कॉफी आलोच. अरे हो मेघना, तुला सांगायचंच राहिलं, मला 2 दिवसासाठी हैदराबादला जावं लागणार आहे ऑफिसच्या कामासाठी. काय हैदराबादला? हो ना यार, दुसरा काही पर्यायच नाहीये. काय ना तिथे एका अकाउंटची क्वेरी आहे, आणि तिथल्या माणसाला ती जमत नाहीये. बरं ऑडिटच्या आधी तो प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला हवा, आणि माझ्या बॉसला तिथे माझ्याशिवाय दुसरं कोणालाच पाठवायचं नाही. काय ना, आपण स्मार्ट आणि सिन्सिअर असलो ना की अशा जबाबदाऱ्या आपण टाळू शकत नाही, है ना? बरं, तू मला सांग तुला काय काय हवंय ते. मी तुझी बॅग भरून ठेवते. लॅपटॉप लागेलच ना तुला? हो. आणि 2च दिवस जाणार आहेस ना? हो. काय रे आदित्य, इथेही तू धावत धावत ऑफिसला जायचास, दिवसभर काम, मग रात्री धावत धावत घरी येणार की उजाडलास दुसरा दिवस? तिथेही कामच. पण ठीक आहे, तुला जरा तरी चेंज. होय, तू येतेस का माझ्या बरोबर? माझे ऑफिसवाले अलाउ करतील. हो. ए पण काय रे उपयोग आहे आदित्य? तू दिवसभर ऑफिस मध्ये बिझी असशील, मग मी दिवसभर हॉटेलमध्ये बसून बोर होणार. पेक्षा देसाईवाडी बरी. हा पण आदित्य, येताना फक्त हैदराबादचे स्पेशल राईस पल आणशील? ओ बाबा, आणतो. आणि काय आहे, विरहाने तेवढीच गोडी वाढेल, है ना? येस मिस्टर रिजनल हेड. भरतो बाई, मी आलेच. ए आई, हे बघ नाना आजोबांनी मला गिफ्ट दिलं. अगं पण हा तर नानांच्याच पत्रांचा बॉक्स आहे ना? तो नाही, तसाच आहे. आणि आपल्या दोघांचे पण पत्र आहेत त्याच्यात. हो. आणि तू नाना आजोबांसाठी लहानपणी पत्र लिहिलं होतं ना, ते पण आहे. हो. अय्या बघू. अय्या ओके. हे पण बाई, खरं सांगू, म्हणजे जेव्हा तुझं पत्र आलं ना मला, तेव्हा मला खूप 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 म्हणजे खूप आनंद झाला होता. सारखं ना तुझा चेहरा आठवून मला हसूच येत होतं आणि रडू पण येत होतं. म्हणजे आनंदाने ग. इतकं मस्त वाटत होतं. 100 वेळा मी फोन उचलला असेल तुझ्याशी बोलण्यासाठी. हो ना, मी बाबांना म्हणलंच, आई लगेच फोन करेल आपल्याला. आणि करणारच होते, पण बाबा म्हणाले नाही, आई पत्र लिहिणार आपल्यासाठी. आणि तसंच झालं. हो मग काय. म्हणजे तुमचं पत्र वाचून जसा मला खूप आनंद झाला ना, तसाच आनंद मला तुम्हाला सुद्धा द्यायचा होता. मग तो आनंद फक्त पत्रच परत पाठवून होणार होता ना. पण आई, तुला जसं झालं ना तसं आम्हाला पण झालं. हसू पण येत होतं आणि रडू पण. पण खूप मजा वाटली.
आणि बाबांची पत्राची आयडिया मला खूप आवडली होती आणि मी तेव्हाच ठरवलं मोठी झाल्यावर कोणी कितीही लांब गेलं ना तरी मी सगळ्यांना पत्रच पाठवणार. व्हेरी गुड. ए आई ते वाचून दाखव ना. आता हो मला खूप गंमत वाटते. बर चला. तीर्थरूप नानांना शी सा न वी वी. अय्या म्हणजे काय? तुमचे कसे शॉर्ट फॉर्म असतात ना म्हणजे DDLJ ZNMD तसंच हे शी सा न वी वी म्हणजे शिरसाष्टांग नमस्कार विनंती विशेष. असं नाही यायचं पूर्वी पण प्रिय नानास असं का नाही? अगं म्हणायचं असायचं तेच पण फक्त ही पत्रात लिहिण्याची पद्धत वेगळी. तेव्हा कसं आई वडिलांमध्ये आणि मुलांमध्ये आदराचं नातं असायचं. आता ते मैत्रीचं झालंय. हा पण प्रेम तेव्हाही तसंच होतं आताही तसंच आहे. बर पुढे? आम्ही आज म्हैसूर पॅलेस पाहिला. मला वाटत होतं आपण सगळ्यांनीच तिथे राहायला यावं. एवढा मोठा आहे तो नाना. तुम्हाला माहितीये दसऱ्याला इथे खूप जास्त मजा असते. हत्तीवरून मिरवणूक काढतात. नाना आपण एक हत्ती पाळूयात का? त्याच्यासाठी आपल्याकडे मोठं अंगण सुद्धा आहे. मी सहलीवरून येईपर्यंत तुम्ही चौकशी करून ठेवा. तुमची लाडकी अर्चना. ए आई तू किती गोड होतीस ग. होती म्हणजे आता पण आहेस. आहे ना. तू जास्त गोड आहेस गो मयू. छे सुरेश आणि माधवी ते परत गेले तर घर कसं दी सुन सुन वाटतंय नाही? ओरे बाबा ते म्हणजे अर्चूच्या वर्तनात रे बाबा लगबग 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 नुसती. पण खरंच आपल्यामध्ये राहून सुरेशराव बदलले नाही हो. ते मध्ये वेगवेगळे झाले होते ना तेव्हा मला वाटतं त्यांच्या स्वभावातला तो वाईट कंगोरा निघून गेला असावा. आणि इथे आपल्याशी सगळ्यांशी ते मिळून मिसळून वागत होते कारण घरात ती दोघं ना ग. एकदम अवतीभोवती 8-10 माणसं म्हटल्यानंतर त्यांना मला वाटतं टोकाला जायची संधीच मिळाली नाही. आपल्या प्रत्येकाशी वेगवेगळ्या प्रकारे इंटरॅक्ट करण्यामध्ये बायकोशी भांडायला विसरून गेलं मला वाटतं ते. काय हो. इथे घडलेल्या सगळ्या घटना बायकोशी बोलण्यातच सगळा वेळ जात होता त्यांचा. ते पण बदलले म्हणायचे कसं का होईना बदलले. क्रेडिट गोस टू अर्चना. ती माधवी त्यांना बोलली त्या वेगळ्या झाल्या म्हणून बदलले. पण म्हणजे माणूस बदलू शकतो ठरवलं तर. मनोजही बदलेल का हो? असं सांगणं अवघड आहे. सकाळी सकाळी दोघी कुठे गेल्यात कोणास ठाऊक. नाश्ता बिश्ता राहिला. अगं कुठे आहात तुम्ही दोघी? तू नाही मेघ नाही. शेवटी माझा मी नाश्ता करून घेतला बाई. नाही बरं झालं मी अर्चूकडे गेले होते. अगं अर्चूकडे? तिला मदत करायला गेले होते. 200 ट्रेज? अरे देवा. आणि मग तुझं? माझं करेन हो माई मी. आणि माझं कसं ना जरा आटोक्यातलंय. मग ठीक आहे. बरं तुमचा नाश्ता झालाय ना? हो. आणि नानांचं काय? आलेत कुठे अजून फिरून? अरे बापरे. बरं मी जाते राणी काकूंकडे. बरं. चित्रा कुठे? आणि चित्रा पण अर्चनाला मदत करते. वा छान. बरं मग तू तरी खाऊन घे का थांबतेस मेघनासाठी? नाही माई मी खाऊन घेते आहो. मला ना भूक लागली म्हणूनच मी खाली आले. आणि अर्चू म्हणत होती मला खा वरतीस म्हणून. पण मग इकडे केलेलं वाया गेलं असतं ना म्हणून म्हटलं नको जाते खाली. बरं ठीक आहे. आणि नानांचंही ब्रेकफास्ट व्हायचंच आहे मेघनाचंही व्हायचं आहे. ते दोघं करतील एकत्र. हो ठीक आहे काही हरकत नाही. आधी खाऊन घे. मी जाऊन येते राणी काकू. लवकर या माई. हो येते. नाना आलात? हो भूक लागली असेल ना? हो काय बराच उशीर लागला. मीटिंग लांबली का? हो सांगतो आधी पाणी पिऊ दे मला. आमची ती वर्धापन दिनाची मीटिंग होती ना सिनियर सिटीजन्स क्लबची. ते गोरे आजोबा वय 85 पण हौशी बापरे. म्हणाले आपण नाटक बसवूया. म्हटलं नाटक बसवायला हरकत नाही पण म्हटलं सोपी भाषा असलेलं नाटक घ्या नाहीतर संवाद म्हणताना कवळी पडायची. चिडले माझ्यावर.
मला म्हणतात तसे, ओ नाना माझी कवळी आता पडणार नाही, माझे दात सगळे इम्प्लांट केलेले आहेत. हवं तर आता अक्रोड फोडून दाखवतो. दाखवू दाखवू दाखवू. बरं नाना, वाढू तुम्हाला? हा चल चल. नाही म्हणजे मलाही भूक लागली आहे, माझंही खाऊन व्हायचंय अजून. अरे बरं बरं बरं, काय चित्राची काय खबर बघ. आता आम्ही तिला विजयताईंच्या एक्झिबिशनच्या कामात सामील करून घेतलंय ना, त्यामुळे बराचसा वेळ तिचा त्याच्यात निघून जातो. बर. पण थोडासा रिकामा वेळ मिळाला तरी लगेच ती मनोजच्या विचारात गढून जाते. अजून दुःखाचं मूळ तसंच आहे. तर त्या मनोजकडनं काय हालचाल नाही ना? का कोणास ठाऊक, त्याला पहिल्यांदा पाहिलं ना मी, तेव्हाच माझ्या मनात पाल चुकचुकली होती खरी. मी आपलं स्वतःला दटावत त्याच्यातले पॉझिटिव्ह पॉइंट शोधत राहिलो. पोराचा पीळ फारच घट्ट दिसतोय, रबर बँड सारखा. काहीतरी उपाय शोधावा लागणार. बर चल, मी हात तोंड धुतो, काहीतरी खाऊन घेऊ. तिथे पलीकडे तिकडे बसा. हो, झाली एकदाची एक्झिबिशनची तयारी. सुटला आता. पण खूप मजा आली माई. हो ना. आणि चित्राची खूप मदत झाली. हा, हो का? तिच्या अंगात पण स्किल आहे आणि हातात एक हस्तकलेचं वळण आहे. विशेष म्हणजे चित्राने अर्चुताईंना ट्रे बनवायला मदत केल्यामुळे त्यांचेही ट्रे आता पूर्ण होतील. अरे वा, अर्जुन अगदी मनावरच घेतलेलं दिसतंय. अर्जुचं मात्र हे की हा, कुठलंही काम हातात घेतलं ना की ते तडीच नेल्याशिवाय थांबायचं म्हणून नाही, फक्त मनावर घ्यावं लागतं. मग दिवस रात्र एक करून ती पूर्ण करणार. तहान भूक काही लागत नाही तिला. चित्रा कुठे आहे? तिथेच आहे का? हो, येईलच आता. हा. बरं माई, मी जरा चेंज करून येते. का ग, बाहेर निघालीस का कुठे? हो, आदित्यनं फोन करून बोलावलंय. माई अहो, ऍक्च्युली चित्रा त्या दिवशी अशीच आली ना परस्पर, म्हणजे आम्ही घेऊन आलो तेव्हा. त्यामुळे अंगावरच्या कपड्यांशिवाय तिच्याकडे दुसरं काहीच नव्हतं. 2 दिवस तिने इथेच तिचे असलेले 1-2 ड्रेसेस वापरले. पण आता घरात वावरायला आणि बाहेर जायलाही तिच्याकडे काहीच कपडे नाहीयेत. बरं, आता कमवत नसल्यामुळे हाती 4 पैसेही नाहीयेत. आणि ती कशी म्हणणार ना की माझ्याकडे कपडे नाहीयेत म्हणून. त्यामुळे आदित्य म्हणाला आपण तिच्यासाठी 3-4 ड्रेसेस आणूया प्रॉपर. त्याला त्याची खरेदी करायचीच आहे, त्याबरोबर हेही होऊन जाईल. करा करा, जरूर आणा. चित्रालाही बरं वाटेल जरा, नाही का ग? हो माई. बरं चला, मी चेंज करून येते. पण लवकर या. हो. जेवायला थांबते. किती दिवसांनी आपण असं एकत्र शॉपिंगला गेलो नाही? मजा आली. होय, अचानक ठरवलं आणि पटापट पण झालं सगळं शॉपिंग. पण आदित्य, चित्रासाठी आपण ड्रेसेस आणले, तिला वाईट नाही ना रे वाटणार? नानामाईंनी दिले तसं सांगूया, म्हणजे प्रश्नच नाही. हा चालेल. मी आत्ताच ड्रेसेस ठेवून देते ना त्यांच्या रूम मध्ये. बेस्ट. होय, आता लगेच कशाला? अरे बस ना जरा. जरा वेळ मिळाला आपल्याला दोघांना तर चालली लगेच. परत 2 दिवस तू नाहीयेस परवापासून, म्हणजे नाही पण तुला काय, तुला तर बरंच वाटत असणार ना. नाही म्हणजे 2 दिवस माझी कटकट नाही. मेघना हे दे, मेघना ते दे, अशा सकाळच्या आरोळ्या नाही.
3 डबे तयार करायचा त्रास नाही. हं? हो ना, किती त्रास. आणि मुख्य म्हणजे नाक दुखणार नाही. हे आदित्य, हं? पण तुला खरंच जायचंय ना? हं. ते आपल्या अॅनिव्हर्सरी सारखं काही सरप्राईज नाहीये ना? नाही नाही नाही, खरंच जायचंय. एवढे सरप्राईजेस आवडतात ना तुला? म्हणजे काय, जगातल्या प्रत्येक मुलीला, मग ती 90 वर्षांची म्हातारी का असे ना, अशी छोटी छोटी गोड सरप्राईजेस आवडतातच. का मुलांना नाही आवडत? अरे हो, म्हणजे काय, आवडतात ना. आवडतात. का? काय काय झालं? मुलांना सरप्राईजेस कळतच नाहीत. नवीन ड्रेस, परफ्यूम, नवीन इयरिंग, असं काहीतरी करावं आणि त्यांच्या समोर जावं तर बुद्धू मुलांच्या काही लक्षात येत नाही. नाही नाही नाही, कळण्याचा प्रश्नच नसतो. त्यात त्यांना काय सरप्राईज? अरे, आपल्या आवडत्या मुलासाठीच तर हे सगळं करत असतात ना मुली. हो, अच्छा 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 अच्छा, हाऊ क्रेझी. काय रे आदित्य, जा बाबा. तू ना नेहमी अशी माझी फिरकी घेतोस आणि मी नेहमी गणते. जा, तू बोलूच नकोस माझ्याशी. नको बोलूस. मला काय? चालेल, मी नाही बोलले तर. मग असं का म्हणालास? मला काय? सरप्राईज.